आता काय धवल गेलाय सायलीकडून निहारचा नंबर मिळवायला. तो आल्यावर आपण त्याला फोन करूया. धावलो आला. नंबर दे. आज दे ना नंबर. नाही मिळालाय रे. आता तर गेलेलास ना. थांब. त्या सायलीनी नंबर लॉक घालून ठेवलाय फोनला. फोन असा आला होता रे आपल्या हातात. पॅटर्न लॉक असला असता ना तरी तिचे फिंगरप्रिंट बघून आपण काढला असता. चान्स गेला सगळा माहितीये. चान्स चला. इधर उतर देखो. ए चला मस्त गरमागरम चपाती भाजी खाऊन घ्या. आईने जेवायला बोलवलंय. हा काय विषय बदलू नको. विषय बदलू नको. तुला सांगितलं ना आपण. मला सांगितलं रे नाही जमत कोणाला. काय कोणाला जमत नाही? कशाविषयी बोलताय? हेच ग सायली. हेच मनवा सम्राट नीरव परी. हेच की मोबाईल. आपला मोबाईल म्हणजे हा जो मोबाईल. हा दिस गॅजेट अँड दिस गाईज. आजकालची लोक ना या मोबाईलवर एवढी डिपेंड झाली आहेत ना. काय सांगू तुला. म्हणजे ना असं ना जरा लांब गेला ना मोबाईल की आपल्याला असं रेस्टलेस होतो. असं होतं ते मोबाईल. अरे आला की सगळं फ्रेश. मग काही काय सायली मगाशी हिचा मोबाईलच्या चुकून मीचा मोबाईल घेतला रे. मगाशी चुकून घेतला. ए अरे वाटेल ते बोलतोय. मी इन जनरल विचारलं होतं बस. 3-4 विचारले तिने. तुला जसं वाटतं ना तसे सगळे नसते डिपेंड मोबाईलवर. एक्झॅक्टली. काय सांगतो तू सम्राट. काय सांगतो. तुला जसं वाटतं ना सगळे तसे डिपेंड नसते मोबाईलवर. अरे साधा ना आपल्याला नंबर पाठ नसतो रे कोणाचा. नंबर पाठ नसतो कोणाचा. मग कोणाचा सोड. आपल्या जवळच्या माणसांचा फॅमिली मेंबरचा वेलबिंगचा नंबर पाठ नसतो आपल्या. मग तुझ्या आबांचा नंबर सांग बघू. तू मला चॅलेंज करतोय. अरे सांग रे. मला माहिती तुला नाही माहिती. सांग. 98 85 5 त्याच्या हसू नको. ते एवढंच आहे ना. तुझ्या दादाचा नंबर सांग बघू. सांगते ना. इन जनरली 9 सुरुवात होते. ते तरी सांग. 98 2 3 आठवत नाहीये. ते काय नवीन नंबर असल्यामुळे मी विसरले. आता कारण देऊ नको उगाच. 100 दादा फोन लावत असते दिवसातून आणि नंबर माहिती नाही दादाचा. मी 100 वेळा फोन लावला तरी तो काय डायल नाही करत. कळलं ना. आणि एवढं असेल ना तर तू सांग तुझ्या भावाचा नंबर. मला सांग. पाठ आहे. अरे थांबा. खरंच गाडी शिकायची यार. आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते. सांग तिला. क्लच वर पाय ठेवते गाडी नुसती भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बासा खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीस? हो. मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाईस.
सॉरी. इट्स ओके. हे सॉरी. अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे. ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.